आज आपण एका अशा गावाला भेट द्यायला आलोय. या गावामध्ये एक रहस्यमयी मंदिर आहे, जे मंदिर क्वचित कधीतरी पाण्यातून बाहेर येतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. महाबळेश्वर तालुक्यातल्या रोळे नावाच्या गावामध्ये आपण आलोय. कोयना नदीच्या पात्रामध्ये हे मंदिर आपल्याला पाहायचंय. या सगळ्या गोष्टी मी पाहत असताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा येत होता की इथं पहिली माणसं राहायची, पूर्वी मानवी वस्ती इथं होती. या सगळ्या गोष्टी मी जेव्हा पाहत होतो, खरोखर अंगावर शहारे जात होते. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज एका अशा ठिकाणी आलोय, एका अशा ऐतिहासिक ठिकाणी आलोय की इथं आल्यानंतर इथला इतिहास मला माहीत नाहीये, पण इथल्या खानाखुणा पाहताना, इथल्या सगळ्या वास्तू पाहताना, इथलं हे बाजीदेवाचं मंदिर पाहताना सगळं समजतंय की हे फार मोठं इतिहासाचं साधन आहे, इतिहासाचा मोठा पुरावा आहे. मी महाबळेश्वर तालुक्यातल्या रोळे गावातल्या कोयना नदीच्या पात्रात सध्या उभा आहे. मुसळधार इकडे पाऊस पडतोय. मी तुम्हाला म्हटलं अनेक दिवस मी इकडं आहे या सगळ्या गोष्टी दाखवायला तुम्हाला. तर इथे जेव्हा मी आता आलोय, इथलं मंदिर फार पुरातन आहे. लोक सांगतात की धरणाच्या आधी इथं गाव होतं. अनेक जण सांगतात पांडवकालीन मंदिर आहे. या मंदिराच्या वरच्या भागाला तिथे काही वास्तू आहेत, त्यांचे काही अवशेष मी जेव्हा ड्रोन उडवला तेव्हा मला दिसले. हे मंदिर किंवा या सगळ्या पडलेल्या अवशेष, इथल्या दगडी, इथल्या सगळ्या गोष्टी मी पाहतोय. हे फार इतिहासातला मोठा पुरावा आहे हा. आतापर्यंत इथल्या लोकांना देखील माहिती नाहीये. अनेक या गावातल्या आजूबाजूची लोक म्हणतात आहे तिथं मंदिर, आहे तिथं मंदिर. अरे पण कसलं मंदिर आहे? जसं आपलं पळसनाथचं मंदिर आहे जे नदीमध्ये गेलंय. तुम्ही पंढरपूरला गेलात, त्या सगळ्या गोष्टी नदीमध्ये गेल्यात. अनेक जण सांगतात जेव्हा इथं धरणं बांधली तेव्हा या सगळ्या वास्तू पाण्याखाली गेल्या. पण धरणं बांधली त्याच्या आधी काहीतरी असेल. मग त्या एवढ्या छोट्याशा काळामध्ये एवढं सगळं जमीनदोस्त कसं झालं? त्याच्यासाठी अनेक, मला असं वाटतं, पुरावे आपल्याला शोधावे लागतील. ऐतिहासिक वास्तू लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यांना जपलं पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे. नक्की इथं काय होतं? इथल्या अनेक जण सांगतात की रुळे गाव जेव्हा धरणाच्या आधी या सगळ्या गोष्टी त्यांच्या इथं खाली होत्या, नंतर ते उठून धरण बांधलं तेव्हा वरती गेल्या. त्यांचा देव आहे, ते सांगतात आमचा बाजी हा देव आहे. पण इथल्या ग्रामस्थांना या सगळ्या गोष्टी आपुलकीच्या वाटतात, त्याच्याबद्दल वावगं नाहीच आहे. त्यांनी आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी पूजा वगैरे करतात, जपतायत सगळ्या गोष्टी ते लोक. पण इथल्या शासकीय लोकांना, इथल्या पुरातत्व खात्याच्या लोकांना किंवा इथल्या आपल्या राजकारण्यांना किती पडलेले की या सगळ्या वास्तू इतक्या मोठ्या सुंदर आहेत आणि ज्या अशाच बेचिराख होत चालल्यात. पाणी भरतंय, पाणी उतरतंय, हळूहळू त्यांची झीज होते आणि हळूहळू हे जमीनदोस्त होत आहे. मी इथल्या गावातल्या लोकांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे आमचा देव आहे. पण आपण याचा ठोस असा इतिहास सांगू शकत नाही की नक्की कधीच आहे, काय आहे, कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत्या. कारण इथं काहीच नाही आहे, त्याचा अभ्यासच नाही आहे किंवा काही असा पुरावाच नाही की हे नक्की काय होतं. इथल्या लोकांनी जरी सांगितलं की हे इथं पहिलं गाव होतं, त्याच्यावर आपण एवढा तरी विश्वास ठेवू शकत नाही. किंवा गाव असणार आहे तर लोकवस्ती असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी नसतीलच. पण त्या किती जुन्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर की त्याच्या आधी, या सगळ्या गोष्टी सांगणं आत्ता तरी अवघड आहे. मी सध्या बहुतेक या मंदिराच्या गर्भगृहामध्ये उभा आहे असं मला तरी वाटतंय या सगळ्या मागच्या ढाच्यावरून. इथे हा जो काही सभामंडप पाहताय, या सभामंडपामध्ये मी उभा आहे आणि या स्तंभाच्या पलीकडे हे जे मागचं द्वार तुम्ही पाहताय, हे दरवाजा तुम्ही पाहताय, त्याच्या मागे बहुतेक कळस असावं, गर्भगृह असावं, जिथं शंभू महादेवांची पिंड असावी. कारण इथं आता अवशेषच असे उरलेत आणि या नदीच्या चिखलाने पूर्णपणे बर्बाद झालं आहे. इथं जर उत्खनन केलं तर खूप काही मोठ्या अचंबित करणाऱ्या गोष्टी आपल्याला सापडतील आणि याचं उत्खनन व्हावं या मताचा मी आहे. कारण हे असंही नदीत गेलंय, असंही हे सगळ्या गोष्टी बेचिराख होत चाललेत. कारण धरणाच्या पाण्यात गेलंय म्हणून आमच्या कित्येक वास्तू आजही अशाच पाण्यामध्ये कधीतरी मोकळ्या झाल्या की आम्हाला पाहायला मिळतात. आमचे गावकरी जाऊन, हे सगळी जाऊन आम्ही नारळ फोडतो, देवाची भक्ती करतो, पण हे उभं व्हावं असं कोणाला सर वाटत नाही. याचं दुर्दैव आहे. रोळे गावातल्या ग्रामस्थांनी पाठपुरावा करावा असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. इथल्याच ग्रामस्थांनी नाही, या सगळ्या भागातल्या लोकांनी जावं एकदा की आमच्या वास्तू जरा उभ्या करा, सरकारला सांगावं ही सगळी माती वगैरे काढून. कारण या वास्तू पुरातन आहेत रे बाबांनो. या काय आत्ता 100-125 वर्षापूर्वीच्या वास्तू नाही आहेत. या फार मोठ्या प्राचीन इतिहासातल्या वास्तू आहेत, ज्या आजही साक्ष देत उभ्या आहेत की आम्ही कोणीतरी प्राचीन आहोत, आपण कोणीतरी पुरातन आहोत, आपल्या कित्येक पिढ्या इथं गेल्या आहेत. मग हे रुळे गावाचं सगळ्या गोष्टी आहेत.
पुरातन आहे. इथली गावातली लोक इथं येऊन दर्शन घेतात, पाया पडतात, त्या स्वतःला देव मानतात. चांगलीच गोष्ट आहे, अत्यंत उत्तम गोष्ट आहे. आणि मी या गावातल्या लोकांना सर्वांना माझा सलाम आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतःच्या मानता. हे प्रत्येकानं मानलं पाहिजे, प्रत्येक हिंदूने मानलं पाहिजे. या मताचा मी आहे. ही जी तुम्ही शिळा पाहताय, हा जो तुम्ही खडकाचा दगड पाहताय आणि याच्यावरती या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोरलेल्या पाहताय का थाळीसारख्या. तुम्ही जर कधी कर्णेश्वराच्या मंदिरात गेला असाल, संगमेश्वरला मी स्वतः जाऊन आलो आहे, तिथं देखील पांडवांची एक अशी आख्यायिका मला त्या पुजाऱ्यांनी सांगितली की पांडव जेव्हा जेवण करून निघून जायचे पुढच्या मंदिरं बांधत बांधत, तेव्हा तो जो थाळी होती त्यांची जी, ती उलटी करून जायचे. आणि त्याचं ते शिल्प त्या कर्णेश्वराच्या मंदिरामध्ये आहे. तुम्ही कधी गेलात तर तुम्ही पहा. आता ते किती खरं आहे, सत्य आहे, काय त्या सगळ्या गोष्टी, पण तसंच आणि त्याच प्रकारची एक शिळा इथं देखील आहे. मग ते हे मंदिर किती जुनं आहे, पांडवांनी बांधलेलं आहे जशी इथली लोक सांगतायत, हे अद्याप तरी आपण सांगू शकत नाही. याच्यासाठी मला असं वाटतं कार्बन डेटिंग करावी लागेल या सगळ्या दगडांची आणि या सगळ्या गोष्टींची. पण इथल्या ज्या काही वास्तू किंवा जे काही शिल्प आहेत, जे काही कोरलं आहे या सगळ्या भिंतींवरती, या सगळ्या दगडांवरती, ते सगळं सांगतोय की हे फार जुनं आहे, खरोखर फार जुनं आहे. हे मंदिर नक्कीच प्राचीन असेल, कारण या दगडी शिळांवरील या सगळ्या प्रतिकृतीत सांगतायत की आम्ही प्राचीन आहोत. देवदेवतांच्या कोरलेल्या मूर्त्या पांडवकालीन असल्याचा संदर्भ देत आजही या शिळांवरती आपल्याला पाहायला मिळतात. इथली प्रत्येक गोष्ट मनामध्ये साठवावी, ती पाहत जावं, ती मनामध्ये खरोखर तिनं घर करून ठेवावं अशी प्रत्येक गोष्ट इथं आहे. हे मी जेव्हा अवशेष सगळे पाहत होतो, या शिळांवरील, या दगडांवरील शिवशंभूंच्या या सगळ्या पिंड्या मी पाहत होतो, या नक्कीच सांगतायत, नक्कीच दर्शवतायत की इथली प्रत्येक गोष्ट ही प्राचीन आणि खरोखर जुनी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आत्ताच्या असतील असं आपण सांगू शकत नाही. इथल्या मूर्त्या, इथल्या सगळ्या गोष्टी पाहताना डोळ्यातून पाणी येतं माझ्या. कारण या अशा गोष्टी मी जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा माझं मन आतून भरून येतं. कारण हे पुन्हा पाहायला नाही मिळणार. आम्ही मोहनजोदारो असो, आमची हडप्पा संस्कृती असो, आम्ही उत्खनन करतोय, सगळ्या गोष्टी पाहतोय, निश्चित चांगलंच आहे. पण तशाच कित्येक संस्कृत्या आज पाण्याखाली गुदमरून मेल्या, त्याकडे आमचं लक्षच नाही आहे. हेच मंदिर नाही, अशी कित्येक धरणं बांधली, त्या धरणांखाली गावाच्या गावं तशीच्या तशी गेली. देवळं, मंदिरं, या सगळ्या गोष्टी आम्ही तशाच्या तशा पाण्याखाली बुडवून मारल्या. या सगळ्या गोष्टी पाहताना, वाचताना, त्या ऐकताना खरोखर अंगावरती काटा जातो की या अशा गोष्टी आम्ही जपू शकलो नाही, आम्ही काय करणार आहोत. सिमेंटच्या कितीही मोठ्या जरी वास्तू बांधल्या तरी त्याला या दगडी शिळांची सर येणार नाही, एवढं मात्र नक्की. कारण हे जे उभं आहे ना, हे जे टिकलं आहे ना, हे आजही त्याचं अस्तित्व सांगत ठामपणे उभं आहे, निसर्गाचे दोन हात करत. त्याला पाण्यात बुडवून मारा, त्याला पाण्यात नष्ट करून टाका, नाहीतर त्याच्यावर काहीही चिखल बसू द्या, नाही तर काहीही होऊ द्या, याचं अस्तित्व कधी नष्ट होत नाही. कारण ते खरोखर संस्कृतीचा, आपल्या हिंदू सनातन धर्माचा खरा ढाचा आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टींची किंमत नाही, मी वारंवार सांगत असतो. आपल्या लोकांना याची किंमतच नाही आहे. कारण आपल्याला हे सगळं फुकट मिळालं, मोफत मिळालं. पाहायचं फक्त, जाऊन दर्शन घेतलं तर मनापासून, नाहीतर मनाच्या विरोधात घ्यायचं आणि तिथून निघून यायचं. पण या सगळ्या वास्तू आपला इतिहास सांगतायत, आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगतायत. एवढं फक्त बाबांनो विसरू नका, एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. या सगळ्या गोष्टी पाहताना खरोखर डोळ्यातून पाणी येतं, अंगावरती काटा जातो की इथं कधीतरी मानवी वस्ती हसली असेल, खेळली असेल, इथं कधीतरी जत्रा भरल्या असतील, इथं कधीतरी देवाची आरास केली असेल. या सगळ्या गोष्टी मनामध्ये साठवण्यासाठी नक्की या सगळ्या ठिकाणांना भेट द्या. असे अनेक मंदिर आजही पाण्याखाली गुदमरून मरत आहेत. हे सगळं पाहताना मन अगदी हेलावून जातं. इथल्या शिवशंभूंचं अस्तित्व आपण कधीच मिटवू शकत नाही. कारण इथल्या कणाकणामध्ये, या पृथ्वीच्या मातीच्या कणाकणामध्ये, हवेमध्ये, पाण्यामध्ये, सगळ्यामध्ये शिव आहेत, एवढं मात्र नक्की. आणि ते अनुभवायचे असतील तर तुम्हाला अशा ठिकाणांना भेट द्यावी लागेल. जी ठिकाणं आज जरी मोडकळीला आली असतील तरी ती आजही जिवंत आहेत. तिथं गेल्यानंतर 5-10 मिनटं बसल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव, त्याची प्रचिती नक्की येईल. रुळे गावातलं हे ठिकाण आजही त्या सगळ्या गोष्टींची साक्ष देत उभं आहे. कधीतरी इथं या, भेट द्या, कधीतरी नतमस्तक व्हा. इथल्या गावकऱ्यांना माझा सलाम आहे. ही सगळी लोक आजही या सगळ्या गोष्टींना मानतात.
इथं पूजा अर्चा सगळ्या गोष्टी करतात. फक्त त्यांच्या आड येते ती कोयना नदीची जी काही विस्तीर्ण जे पात्र आहे ते त्यांच्या आड येते. या मानवी वस्त्या आजही पुरावे देत उभ्या आहेत की आम्ही इथं होतो, आम्ही इथं आहोत आणि आम्ही इथून पुढे इथंच राहू. या सगळ्या गोष्टी पाहताना खरोखर मनाला वेदना होतात की कधीतरी भूतकाळात इथं काहीतरी होतं जे भविष्य काळात कधी पाहायला मिळणार नाही. या वास्तू जपाव्या लागतील, उभ्या कराव्या लागतील. उभ्या करू शकलो नाही तरी निदान त्यांची किंमत तरी आपल्याला असावी एवढं मात्र नक्की.